आपण बघूया मंचर, मुक्ताईनगर आणि खोपोली या तिन्ही ठिकाणी राज्यातले दिग्गज नेते यांच्या जाहीर सभा सध्या होतात। आपण थेट त्या ठिकाणी बघूया। या पर्यटन स्थळासाठी सरकारच्या वतीने दिले जातील, हाही निर्णय आपण घेऊया। येणाऱ्या बजेटमध्ये त्याची तरतूद करून घेऊ आणि मगाशी आपण बोदवड उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक 2 चं टेंडर देखील लवकर काढण्याच्या सूचना मी ताबडतोबीने देतो। आणि म्हणून मगाशी गुलाबराव आपण जे सांगितलं त्या बाबतीत देखील आता तातडीने संबंधित लोकांना सूचना देऊन हे जे दोन्ही पूल जे आहे याला कुठेही पैसे कमी पडता कामा नये, कारण हे शेवटी लोकाभिमुख लोकांसाठी हे पूल होत आहे। आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा एवढं सांगेन की हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन झालेलं सरकार आहे। आणि म्हणून लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर। बरोबरीने आले ते नितीन गडकरी आले आणि आज हा आपले हे जे ठिकाण आहे खोपोली हे मुंबई पुणे मार्गावरती आहे। जे एक शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं मुंबई पुणे सरळ रस्ता, सगळ्यांना तेव्हा वाटतं ते कसं होणार, पण गडकरीजींनी पुढाकार घेऊन तो करून दिला, करून दाखवलं। हे नक्कीच त्यांचं श्रेय त्याने दिलं पाहिजे। मग त्याच्यानंतर नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष झाले, दुसऱ्या वेळेला सुद्धा ते अध्यक्ष व्हायला काही हरकत नव्हती, पण आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होतोय म्हटल्याबरोबर त्यांचे पंख छाटले आणि त्यांचं अध्यक्षपद काढून घेतलं। माझ्या धंद्यावर फार परिणाम होतो, माझ्या कलेवर परिणाम होतो। मित्रांनो, अशा पद्धतीनं कलेवर परिणाम होणारी माणसं उपयोगी पडत नाही। त्याच्यामध्ये जो उमेदवार निवडून जाणार आहे त्यांच्या विचाराचं केंद्रातलं सरकार असेल तर विकासाला निधी मिळतो, तर त्याच्यामध्ये भांडून निधी आणता येतो। आज पुणे जिल्ह्यातही अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले, त्याच्यामुळं मी मावळामध्ये निधी देऊ शकलो, जुन्नरला, आंबेगावला, खेडला ह्या सगळ्या भागामध्ये निधी देऊ शकलो, इंदापूरला, बारामतीला, इव्हन पुण्यामध्ये हडपसरला, तिकडे वडगाव शेरीला। हे आपल्या विचाराची माणसं असली तर होतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। आणि म्हणून माझी विनंती आहे